जय महाराष्ट्र। मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते। चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। आज आपण बघणार आहोत कांदा खाण्याचे फायदे। कांदा तर सर्वांना माहितीच आहे, सर्वजण घरामध्ये सर्वजण खातात देखील, पण त्याचे शरीराला काय काय फायदे आहेत हे आपण आज बघणार आहोत। कांद्यामध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते, जे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते। तर कांदा खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण ह्याच्यामध्ये जीवनसत्व विटॅमिन सी हे असते। व्हायरल इन्फेक्शन पासून कांदा तुमची सुरक्षा करते। तसेच सर्दी, फ्लू मध्ये श्वसनासंबंधित आजार देखील कांदा खाल्ल्याने दूर होतात। अनेक आजारांपासून कांदा हे तुमचे बचाव करते। जास्तीत जास्त जर तुम्हाला पोटामध्ये काही इन्फेक्शन झाले असेल, जेणेकरून तुम्हाला उलट्या होत असतील, तर तुम्ही कांद्याचा ज्यूस करून प्यायचा आहे। लगेच तुम्हाला उलटीमध्ये आराम मिळेल। ज्यूस फक्त कांदा बारीक कट करून त्याच्यामध्ये पाणी ऍड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। याला शिजवायचं, उकळायचं अजिबात नाहीये। तर अशा पद्धतीने देखील तुम्ही कांद्याचा वापर करू शकता। कांदा हे हाडे बळकट होण्यासाठी देखील मदत करते। दातासंबंधित आजार देखील कांद्याने दूर होतात। यामध्ये ॲलिल प्रोपिल डायसल्फाइड असे कंपाऊंड असतात। कांदा हे हृदयाला देखील तुमच्या चांगलं ठेवण्यास मदत करते। वात, कफ, पित्तामध्ये देखील कांदा हा अतिशय उपयुक्त आहे। कांद्याचा गुणधर्म हा थंड गुणधर्म आहे, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हीटचा त्रास असेल तर त्यांनी कांदा अवश्य खा। कांदा हा मूतखड्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने काय होते हे आपण बघूयात। पोटामध्ये गॅसेस होण्याची शक्यता आहे। शरीरामध्ये सूज येण्याची देखील शक्यता आहे। पित्त तुमच्या शरीरामध्ये वाढू शकते। यामध्ये फायबर्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ला कांदा तर तुम्हाला पोट विकार देखील होण्याची शक्यता आहे। जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूयात अशाच नवीन माहिती सोबत। धन्यवाद।